नाही 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 आज आज कामावर न्यायला उशीर झाला, एक्स्ट्राची ड्युटी लावली होती म्हणून. हा आई, आम्ही करतो ना तुला रोज फोन, पण आता जरा एक्स्ट्रा ड्युटी लावली म्हणून थांबलो होतो, कामच करत होतो. हो कोण भवानी? आय आवडते चेतना आहे. हा आईशी बोलतो. घुबडा जागी आहेत वाटतं अजून. आई एक मिनिट थांब. मी करतो तुला फोन. थांब एक मिनिट थांब आई. घुबडं कोणाला बोलली तू? झोप ना उभी. घुबडं कोणाला बोलली तू? काय कमाय आईला तू घुबड बोलली का? तुला जर असं वाटत असेल ना की मी तुझ्या आईला घुबड म्हणालीये, तर म्हणजे तुला मान्य आहे की तुझी आई घुबडासारखी दिसते. आणि जर ते तुला मान्य नसेल तर मी केलेल्या आरोपावर तुला काही आक्षेप नसावा. दॅट्स ऑल. गुड नाईट. कोर्टातले आर्ग्युमेंट्स ना तुझ्या, या घरात नाही आणायचं, कळलं का? हे घर आहे, कोर्ट नाही, कळलं? म्हणजे तुझं पोलीस स्टेशन नाहीये, घर आहे. नीट वागायचं, कळलं? अरे मला काय सांगते का नीट वागायला तू? खरं तर आहे ना, तुझ्या बापाला मी आधीच टायर मध्ये टाकला पाहिजे होता. नीट बोलायचं माझ्या बाबांविषयी. बाप वगैरे कोणाला बोलतोयस? तुझ्या बापाला बाप बोलतोय. कोणाला बोल? अरे फसवलं त्यानं मला. काय फसवलं? काय फसवलं म्हणजे? माझ्या बाबाने काय फसवलं तुला? मला काय म्हणलं होता? चेतना हिऱ्यासारखी आहे. आहेस मग? हा, मला कुठं माहित होतं हिरा आयुष्यभर टोचणार आहे मला. ठीक आहे म्हणते. नाही, जर मला माहिती असतं ना हे असा आयुष्यभर बाम चोळणारा नवरा मला मिळणार आहे, तर मी तुला होकारच दिला नसता. तुला माझ्या बाम चोळायचा काय प्रॉब्लेम आहे का? हा, तू इथे चित्र विचित्र तेल घेते आणि त्याच्या डोक्याला लावते, ती तेल त्याचा वास येतो, तेव्हा मी काय बोलतो का? तुला त्रास होतो माझ्या तेलाचा? होतो मला तुझ्या तेलाचा त्रास. नको झोपूस माझ्या बाजूला. जा ना, बाहेर जाऊन झोप ना. जा. तू नाही सांगायचं मला मी कुठं झोपायचं. मी EMI भरतोय घराचा, कळलं का? तू बाहेर जाऊन झोप. मी पण अर्धा भरते, कळलं? बाहेर जाऊन झोप. तुला त्रास होतो ना, जा रे. तुला झाला ना बामाचा त्रास, तुझा बाहेर. चल निघ. चल तू निघ. हाड. अरे तू हाड ना. हाड. आली मोठी तू हाड. हाड 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 3 वेळा हाड बोलली म्हणून काय? हाड तू हाड. हाड. आता तू हाड ना. मला सांगते हाड तू हाड. मला सांगतोय तेलाचं. हाड. हाड. तेलाचा वास येतोय ह्याला. हाड हाड. हाड. माफ करा. चोर आहे का? चोरी करायला आला का रे? नाही. पोलीसवाल्याच्या घरात चोरी करायला आला का तू? माफ करा. क्षमा असावी. मला माहिती असते पोलीस अधिकाऱ्याचं घर आहे, तर मी आलोच नसतो. मी दुसरीकडे जातो. दुसरीकडे पण चोरीच करायला जाणार ना तू? नाही. आम्ही आला तू आता तुम्ही आला. तुला काय वाटलं रे? तू पोलीसवाल्याच्या घरात चोरी करशील आणि पळून जाशील. तुला सोडत नाही मी आता. सॉरी. मला माफ करा. मी काय व्यावसायिक चोर नाही हो. म्हणजे मी प्रोफेशनल मी चोरी करत नाही. मी भाषाशास्त्राचा पदवीधर आहे हो. प्लीज माझ्याकडे नोकरी नाही. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली म्हणून चोरी करावी लागते हो मला. आय एम रिअली सॉरी. समोर रडगाणं करायचं नाही, मारेन तुला मी लई कडक पोलीसवाला कळलं का? मी दयाच दाखवत नाही. तुम्ही याला रे तू आता अख्खा जन्म तू जेलमध्ये जातो का? नको. फोन करतो पोलिसांना. बाई तुम्ही सांगा ना त्यांना. तुम्ही तरी सांगा ना. प्लीज सांगा हो. बघा या चेहऱ्याकडे. हा गोंडस चेहरा चोरी करेल का? तुम्ही सांगा. माझं नाव ओंकार प्रधान आहे हो. ओंकार प्रधान, रूप गणेशाचे. आई शपथ सांगतो. आई शपथ मी नाही करत हो चोरी. गेले 4 दिवस त्या खिडकीच्या बाहेर उभं राहून, म्हणजे खाली उभं राहून मी तो पाईप कसा चढायचा याचा विचार करत होतो. आज शेवटी 5व्या दिवशी चढला आणि यांनी चढावलाच मला. बाई प्लीज मी टी-शर्ट पसरतो. तुमच्याकडे दया दाखवा. आता तू काय नाही करू शकत. आता तुम्ही आला रे. तू बघ आता मी काय करतो. काय लांब राहायचं याच्यापासून. हा, याच्यापासून लांब राहायचं. याच्यापासून का लांब राहायचं मी? हा माझा अशील आहे आतापासून. ए काय? याची केस मी घेतली. तू आलास ना माझ्याकडे, दयाची भीक मागितलीस, स्वीकारलं मी. याला जरा सुद्धा घाबरायचं नाही. आत्तापासून मी तुझी वकील आहे. बिलीव्ह मी, आतापर्यंत एकही केस मी हरलेली नाहीये. ए हा
अरे तू येडी आहे का? हात नाही लावायचा. अरे हात नाही. अरे तो कोण आहे तो? अनोळखी माणूस आहे, घरात आलाय चोरी करायला. त्याची कसली केस घेते तू? अरे पण माझ्याकडे माणूस आल्यावर मी केस स्वीकारणार. हा आला माझ्याकडे, मी याची देतो मला केस. हो 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 बाई बाई माझी केस घ्या, ह्यांच्यापासून मला सोडवा प्लीज. तुला तर मार. ए, लांब राहायचं. अरे काय लांब राय? अरे तो कोण आहे? चोर आहे तो, तुला कळतं का काय? असू दे ना, आता माझा अशील येतो. आत्तापासून याला अजिबात घाबरायचं नाही हं? अजिबात घाबरायचं नाही. पुढे हो, छाती पुढे कर आणि बोल, बिंदास बोल याला. ये पुढे. ए इन्स्पेक्टर, शट अप. ही माझी लॉयर आहे, टॉक टू हर. सांग त्याला. नाही हो, नाही नाही, मी खाकी कपड्यातल्या पोस्टमनला सुद्धा कधी उलटून बोललेलो नाही हो. हे तर पोलीस आहेत हो. लहानपणापासून मी पोस्टमनला पोलीस समजून घाबरायचो. हल्ली हल्ली मला फरक कळायला लागलाय दोघांमधला. बाई सॉरी सॉरी. अरे पण तुझी वकील तुला सांगतीये ना. आओ वकील तर नकोच हो. वकील म्हणजे न्यायालय, न्यायालय म्हणजे कोर्ट, कोर्ट म्हणजे पायरी, आणि ती पायरी कधी चढायची नसते असं मला बाबांनी सांगितलंय. त्या भीतीने मी फूड कोर्टची पायरी पण कधी चढली नाही साहेब, आई शपथ. पण सध्या परिस्थिती अशी आहे ना की तू कोर्टाची पायरी चढ किंवा नको चढू, कोर्ट तुला बरोबर पायरी चढायला लावतं. ए अरे कशाला ना, तू माझा तो चोर आहे, याला पोलीस स्टेशनात असा तुडवणार ना, तुला आयुष्यभर लक्षात राहील. नाही नाही बाई हो, ते मला तुडवणार आहे तो, ते तुडवणार आहेत काहीतरी बघा. एक मिनिट शांत हो. घाबरू नको, सांगितलं ना. असा कसा मारशील तू त्याला? असा मार. अहो ते हात नाही लावायचा. असा कसा मारशील त्याला? गुन्हा सिद्ध होण्याआधीच तुला मारलं म्हणून मी याच्यावर केस करीन. काय बाय माय केस? याला सस्पेंड करू आपण, याला अद्दल घडवू चांगली. तू येडी आहे का? अरे तो अनोळखी माणूस आहे, त्या इसमासाठी कशाला मला अद्दल घडवते का तू? साहेब इसम नाही, ओंकार प्रधान, रूप गणेशाचे. कोण मारीन अशी? 2 दिवस कानात आहे ना फक्त ओंकार ओंकार एवढंच ऐकायला. तू येडी आहे का? अरे तो कोण आहे? तो चोर आहे, त्याच्यासाठी तू मला अद्दल घडवणार का? माझा अशील आहे तो आता. तुझा अशील आहे तो? हो. तुझा अशील आहे ना? काय करशील? नाही आता तर ह्याला मी हा गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यासाठी काय पण करीन. काय करशील? काय करीन? हा काय? खिडकीत वर आला ना आपल्या बिल्डिंगचा, हा मग सीसीटीव्ही फुटेज दाखवीन हा चोर आहे, हा चोरी करायला आला होता घरात. हो बाई, सीसीटीव्ही फुटेज, बाई टेलिव्हिजन सर्किट, प्लीज सांगा त्यांना काय. मी सांगेन. काय सांगशील? मी बोलवलं होतं याला. आणि तू कशाला बोलवशील याला? माझा बॉयफ्रेंड आहे. हो बाई हो, काय बोलताय? माझ्या घरी स्वीकारणार नाहीत तुम्हाला बाई. काय नांदायला येतं का लगेच? तू काय येडी आहे का? हा बॉयफ्रेंड आहे का तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? बाई माझी एक प्रेयसी आहे, ती सुंदर आहे हो खूप, ती मला मारल. माझा पण एक नवरा आहे, तो सुंदर नाहीये, ठीक आहे. तू लय मोठी कटरीना केप. 2 मिनिटापेक्षा जास्त बघितलं तुझ्याकडे तर भिरभिरतं मला. काय? भिरभिर. अरे हिच्याकडे बघ ना, तू बघ ना 2 मिनिटं. नाही गरगरलं तर नाव बदली. हा, बघ. बघ बघ ना. ते बघ गांगरातलं पोरगं ते बघ. आहे तरी आमची चक्कर आहे आमचं. तू- काय करशील? काय करशील? मग विचारीन ना मी पण प्रश्न. मी विचारीन बाबा हा हिचा बॉयफ्रेंड आहे, मग दारात नका नाही आला, खिडकीत नका आला, मग काय करशील? मी सांगीन. काय? हा सॉफ्टवेअर इंजिनियर हा. आहे, विंडोज मध्ये याची स्पेशालिटी आहे. आता बाईसाहेब, ओ बाईसाहेब, भाषाशास्त्रात पदव्युत्तर असलेल्या माणसाला तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं? एवढी फ्लेक्झिबल आहे आपली शिक्षण पद्धती? एवढी लवचिक आहे? अरे तुला वाचवण्यासाठी ना मी तुला पार सायंटिस्ट पण करून टाकीन, कारण याला अद्दल घडवायची आहे मला. मला अरे तो चोर आहे ना, तुला कळत नाही का? असू दे ना, मग मी याची केस घेतली आता. मग आता ह्याला तर मी गुन्हेगार सिद्ध करणारच. ड्युटीवर आहेस? तू ड्युटीवर आहेस? माझं ना तुझा आहे तिकडे दाखवायचा. कुठे? ते कपडे उतरले, तू माझा गुलाम आहेस. मला जास्त बोलणं कळलं ना? तू पण ड्युटीवर नाही, कळलं का? तुझा काळा कोट घातलाय का तू आता? वकील आणि विमा एजंट 24 तास ऑन ड्युटी असतात. हा, मग पोलीस पण 24 तास ऑन ड्युटी असतात. एकदा वकील झालं म्हणजे आयुष्यभर वकील असतो. हा, मग एकदा पोलीस झालं की आयुष्यभर पोलीस असतो. मी ती फक्त लॉकडाऊन पुरता चोर आहे. बाकीच्या वेळी मी एक खूप होतकरू, रुबाबदार आणि खूप मोठी स्वप्न बघणारा युवक आहे. अर्थातच परंपरेप्रमाणे मी बेरोजगार आहे. आता तू बेरोजगार नाही रे, आता तुला लय काम आहे. रोज कोर्टात जायचं, हजर व्हायचं, रोज पोलीस स्टेशनात यायचा, माझा लय मार खायचा, तुला लय काम आहे. आता तू मेला. आता बघ मी ह्याला काय करतो. काय करणार? उद्याच्या उद्या आहे ना ह्याच्यावर एक कंप्लेंट टाकतो, हिरोईन तस्करीची. हा जमवला. हो बाई काय बोलताय ते? वर्षभर तू आत. ए
6 महिने त्याला बाहेर काढते बघ. हो पण हा. 6 महिने मी आत असेल त्याचं काय बाई? अरे 6 महिने बाहेर असशील याचा विचार कर ना. ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, महत्वाचं काय आहे? माझा ग्लास फुटतोय हे महत्वाचं आहे सध्या बाई, प्लीज. आता तुझं लय काय काय फुटणार आहे. तू 6 महिन्यानं बाहेर आलास का नाही, मी लगेच तुझ्यावर मर्डरची केस टाकतो आजन्म कारावास. तू बोंबालला रे. हा तुझ्यावर केस टाकणार मर्डरची. मी हे खोटं हे सिद्ध करीन. मी सांगेन ह्याचा हेतूच नव्हता, चुकून झालं. 7 वर्षात बाहेर काढते याला. काय करशील? अहो कसला हेतू नव्हता, मी मर्डरच करणार नाही तर हेतू कुठून आला बाई? काय बोलताय तुम्ही? पण मी दाखवणार ना तू मर्डर केलाय. मी खोटं हे सिद्ध करणार. मी दाखवणार. मी सिद्ध करणार. मी दाखवणार. अरे थांबा रे तुम्ही दोघं, काय बोलताय तुम्ही? किरकोळ चोरी करायला आलो होतो मी, किरकोळ एकदम बेसिक. 50 रुपये मिळाले असते ना तरी चाललं असतं मला. घरी गेलो असतो, 3 वडापाव नेले असते, एक आईला बाबांना. मला जरा जास्त मिळाले असते, 5 वडापाव नेले असते, एक आईला, एक बाबांना, 3 मला. पण द्या नाही. ए, तिथं पण आहे बापाला ह्यो एक एकच वडापाव देतो का रे? आमोरे तू मेला रे, तू मेला. तू माझ्या हातनं मेला. तुला मी असा ठेचतो ना. तू मी तुला ना अटकपूर्व जामीन मिळवून दे. काय मग असा कसा ठेचतो बघते तुला. काय करणार तू? अटकपूर्व जामीन मिळवून देणार. असं करणार तू? हा. असं करणार? हा. जा सोडला तुला. जा. घाबरला जा कुठनं आला होता तू? खिडकीतनं. जा खिडकीतनं जा. 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 पाईप उतरताना मागं वळून बघू नको, वर पण बघू नको. का का? वरनं गोळी घालणार ना, खालनं कुठून निघल कळणार नाही. जा. याचा एन्काउंटर नाही केला ना मी आता. तू तर कुठं चुकला माहितीये का? तू हिला केस दिली आणि तिथं तुझं चुकलं. आता मी याचा एन्काउंटर करतो. या एन्काउंटरची ना मी कसून चौकशी करीन ना. अच्छा, तू कसून चौकशी पोलीस स्टेशन हलवून हा, हा. टाकेन. तुझ्या मरणाला मी न्याय मिळवून देणार. फुकट नाही जाऊ देणार तुझं मरण. मग रे तू बिंदास मर, काळजी करू नको. अहो काय काळजी? मेल्यानंतर कसली काळजी करणार मी बाई? मरू नये म्हणून काळजी करायला हवी की नाही आपण? त्याचं बघा ना काहीतरी. तुम्ही काय बोलताय? अरे तुझ्या आई वडिलांना मी न्याय मिळवून देईन. ते बघ ना, 10 लाख रुपयाचं अनुदान मिळवून देईन मी. प्राइसलेस मुलगा गेल्यानंतर 10 लाख रुपयांचं काय करणार आहेत ते? काय अरे, बोलताय तुम्ही? जरा विचार कर ना. 10 लाख रुपये केवढी मोठी रक्कम असते. तुझे आई वडील खुश होतील, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होईल. विचार कर. ही काय बोलतेय बाई? तुला मारीन जवळ आला तर तिकडे. हो बाई, माझी आत्ता नुकती प्रेयसी आहे हो. त्या मी अनएम्प्लॉईड असल्यामुळे ती पण जास्त इंटरेस्ट घेत नाही. ती अजून अंदाजच घेते फक्त. त्यात लॉकडाऊनमुळे स्पर्श होत नाही आणि तुम्ही मुलाबाळा काढताय. तुम्ही काय बोलते? कुठे अडकलोय मी? चायला तुमची जोडी बनवताना देव सुट्टीवर गेला असणार. मी सांगतो तुम्हाला. तुम्ही लांब राहा माझ्यापासून प्लीज. अरे तुला कळतंय का? आपल्याला याला अद्दल घडवायची आहे ना. ह्याला अद्दल घडवण्याच्या नादात माझ्या आयुष्याची मुद्दल वाया जाते. त्याचं काय करायचं मी? तुला मारीन मी. माझ्याकडे आलास परत. चल तिकडे. इकडे का तू? इकडे पुढे ए. पुढे जरा. तुम्हाला अद्दल घडवणार. हो. तुला अक्कल आहे का? तू कोणाशी बोलते? नवरा आहे मी तुझा, नवरा. मग? काय मग अरे तुला अक्कल आहे का? एक माणूस येतो घरात चोरी करतो, तू त्याला म्हणते तो माझा बॉयफ्रेंड. अक्कल आहे का तुला? मी याची केस घेतली, मी ती सोडवणार. तुला काय करायचंय? अरे तुला काय करायचं म्हणजे? लक्षात ठेव, मी साहेब पोलीस. दार कुठे? इकडे या बाजूला आहे. मी पोलीसवाला आहे, कळलं का तुला? मी कधी सिद्ध तुला काय बोलतो तुला कळतंय? मला व्यवस्थित कळतं. अरे खोटे गुन्हे सिद्ध करणार आणि आणि तू मी ते काय मी काहीच करणार अरे नाही. मी खोटे गुन्हा दाखवतो रे. तू तर खोटी वाटते माझ्या आई बापा बरोबर. माझ्या बाबांना तू फसवलं म्हणतो, त्याचं काय करायचं? मग फसवलंच आहे मला. या एवढ्या अशी हिऱ्याची कोणतरी किंमत तुला कळत नाही, मी काय हा, मग करणार? ती तुझी किंमत मला कळायला इथं येऊन काय लावते? ही अशी घाणेरड्या वासाची तेल आली मला सांगायला. तू रोज बाम लावतो, त्याचं काय करायचं? मग तुला बामाचा त्रास आहे तर जा बाहेर जाऊन झोप. ए, हाड रे. अरे तू हाड ना. ए, जा ना, निघ ना तिकडे. तू निघ. मला कसली सांगते का तू? हाड. अरे हाड तू हाड. चल. आली मोठी मला सांगते. मी त्याला